मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी हरेकृष्ण महताब यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे? ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. स्वातंत्र्य सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या कितव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे? ऑप्शन ए 120, ऑप्शन बी 130, ऑप्शन सी 125, ऑप्शन डी 140. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 125. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. स्वातंत्र्य सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेश कृष्ण महताब यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी रामनाथ कोविंद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. गयाना देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी धनंजय चंद्रचूड, ऑप्शन सी एस जयशंकर, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी गयाना, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गयाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेले आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या किती झाली आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 17. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 19. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात जागतिक सहकार संमेलन होत आहे? ऑप्शन ए 125, ऑप्शन बी 135, ऑप्शन सी 140, ऑप्शन डी 130. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 130. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक सहकार संमेलन 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए दुबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी न्यूयॉर्क. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. पहिल्या खेलो इंडिया युवा गेम्स आणि पॅरा गेम्सचे आयोजन पुढील वर्षी कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बिहार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले होते? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. जागतिक वारसा सप्ताह 2024 आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येत आहे? ऑप्शन ए 18 ते 24 नोव्हेंबर, ऑप्शन बी 21 ते 27 नोव्हेंबर, ऑप्शन सी 20 ते 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 19 ते 25 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19 ते 25 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या 2 देशांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही कसोटी क्रिकेट मालिका खेळण्यात येते? ऑप्शन ए इंग्लंड आणि भारत, ऑप्शन बी भारत आणि ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी न्यूझीलंड आणि भारत, ऑप्शन डी भारत आणि पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत आणि ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वॉल अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोल इंडिया लिमिटेड, ऑप्शन बी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑप्शन सी रिलायन्स इंडस्ट्री, ऑप्शन डी भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोल इंडिया लिमिटेड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16.
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. जस्टिस कृष्णकुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मणिपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए जस्टिस राज तिवारी, ऑप्शन बी जस्टिस कृष्ण कुमार, ऑप्शन सी जस्टिस पंकज कपूर, ऑप्शन डी जस्टिस पूनम अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जस्टिस कृष्ण कुमार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. RBIच्या आकडेवारीनुसार कोणते राज्य थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटलेस तर मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.